सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज एक शासकीय GR आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्या GRचा विषय आहे विद्यार्थ्याच्या पोषण आहार जो आपण विद्यार्थ्यांना शिजवून देतो त्याच्या दरामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे किंवा सुधारणा करण्यात आलेली आहे। तर नक्की बदल किंवा ती सुधारणा किती प्रमाणात केली आहे याबाबतचा शासन निर्णय आपण पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक 4 मार्च 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करण्याबाबतचा। तर आता हा नक्की शासन निर्णय काय आहे ते आपण समजून घेऊया। या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पहा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता 1ली ते 5वी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्राम प्रतियुक्त आहार दिला जातो। तसेच 6वी ते 8वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक असणारा आणि 20 ग्राम प्रतियुक्त आहार देण्यात येतो। सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम तर उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो। आपल्या सर्वांना माहित आहे इयत्ता 1ली ते 5वीचा जे वर्ग असतात त्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 100 ग्रॅम तांदूळ पुरवला जातो। तर उच्च प्राथमिक वर्गातील म्हणजेच 6वी ते 8वी मधील विद्यार्थ्यांसाठी 150 ग्रॅम तांदूळ आपण शिजवून त्यांना देत असतो। केंद्र शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजीच्या आदेशान्वये सन 2022-23 आर्थिक वर्षातील दिनांक 1 ऑक्टोबर 2022 पासून प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्चाच्या दरात 9.6% वाढ करण्याचे निर्देश दिले होते। म्हणजे जो काही आपण आहार शिजवून दिला जातो त्यासाठी जो आर्थिक खर्च असतो त्यामध्ये 9.6% वाढ करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले होते आणि यानुसार संदर्भाधीन दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी 5 रुपये 45 पैसे तर उच्च प्राथमिक वर्गासाठी 8 रुपये 17 याप्रमाणे निश्चित करण्यात आलेले होते। तर आता जो आपण प्रतिदिन प्रति विद्यार्थी खर्च करतो पोषण आहारावर तो आहे प्राथमिक वर्गासाठी 5 रुपये 45 पैसे, उच्च प्राथमिक वर्गासाठी आहे 8 रुपये 17 पैसे। तर सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भाधीन दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे। त्यानुसार सदर प्रमाणे सुधारित दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता पूर्वी जो आपला प्राथमिक वर्गासाठी 5 रुपये 45 पैसे प्रति विद्यार्थी प्रतिदिन आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 8 रुपये 17 पैसे हा दर होता, तर यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे। तो नक्की शासन निर्णय काय आहे, त्यामध्ये किती सुधारणा करण्यात आली आहे ते आता आपण समजून घेऊया। पहा शासन निर्णय 1, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक ते उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्याला खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता देण्यात येत आहे। पहा लाभार्थी गटाने प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च किती आता मंजूर झाला ते समजून घेऊया आपण। प्राथमिक म्हणजेच इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गासाठी आता नवीन दर असणार आहे 6 रुपये 19 पैसे, जो की पूर्वीच्या दरामध्ये 74 पैसे आपल्याला वाढ झाल्याचे दिसून येते। आणि उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वी साठी जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी असणार आहे 9 रुपये 29 पैसे, म्हणजेच पूर्वीच्या दरापेक्षा आता 1 रुपया 12 पैसे दरवाढ झाल्याची आपल्याला दिसून येते। आपल्याला सर्वांना माहित आहे प्राथमिक गटासाठी पूर्वी खर्च होता 5 रुपये 45 पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी होता 8 रुपये 17 पैसे। तर यामध्ये आता सुधारणा होऊन प्राथमिक वर्गासाठी हा दर असणार आहे प्रति विद्यार्थी प्रतिदिन 6 रुपये 19 पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी असणार आहे 9 रुपये 29 पैसे। दुसरा मुद्दा पाहूया। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदळासोबतच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळा स्तरावर करण्यात येतो। सदर धान्यादी मालापासून आहार बनवण्यासाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढील प्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता आपण जो पोषण आहार आपण शिजवला जातो तर धान्यादी माल पुरवण्यासाठीचा जो खर्च असतो आणि इंधन आणि भाजीपाला यासाठीचा जो खर्च आहे यामध्ये कशा प्रकारे विभागणी करण्यात आली आहे, सुधारित दर काय आहे ते आता आपण समजून घेऊया। पहा लाभार्थी अनुदेय आहार म्हणजेच खर्च, धान्यादी माल पुरवण्यासाठीचा खर्च आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च। तर आता प्राथमिक वर्ग म्हणजे 1ली ते 5वी साठी पहा एकूण आता यापुढे आपण प्रतिदिन प्रति विद्यार्थी खर्च करणार आहोत 6 रुपये 19 पैसे। त्यापैकी धान्यादी माल पुरवण्यासाठीचा जो खर्च असणार आहे तो आहे 3 रुपये 83 पैसे, इंधन आणि भाजीपाल्यासाठी जो लागणारा खर्च असणार आहे तो 2 रुपये 36 पैसे।
तर प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वी साठी एकूण ₹9.29 प्रतिदिन प्रति विद्यार्थी आता खर्च काय यापुढे करायचा आहे। त्यामध्ये धान्यादी माल पुरवण्यासाठी जो खर्च असणार आहे तो ₹5.75 आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च असणार आहे ₹3.54। अशा प्रकारे धान्यादी माल पुरवण्यासाठी आणि इंधन आणि भाजीपाला लागणारा खर्च यामध्ये ही विभागणी कशा प्रकारे केली आहे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। हा मुद्दा आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत नागरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणाला खालीलप्रमाणे अनुदान देय राहील। यामध्ये लाभार्थी गट असणार आहे प्राथमिक 1ली ते 5वी त्यासाठी एकूण खर्च असणार आहे ₹6.19 आणि उच्च प्राथमिक गटासाठी असणार आहे ₹9.29 जे की नागरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार केला जातो त्यांच्यासाठीचे हे दर लागू असणार आहेत। आणि चौथा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, सदर प्रमाणे दरवाढ ही 1 मार्च 2025 पासून लागू करावी। तर हा जो नवीन शासन निर्णयानुसार जो आता शालेय पोषण आहाराचे दरवाढ करण्यात आलेली आहे प्रतिदिन प्रति विद्यार्थी ती लागू असणार आहे 1 मार्च 2025 पासून। तसेच सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील आपण पाहू शकतो। तर अशा प्रकारे आजच्या आपण व्हिडिओमध्ये शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जो प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली। मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।